आम्ही बेंबडेवाडीकर प्याच्या पाण्याच्या संदर्भासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत. आमच्या गावातील गावलगत असलेली विहीर विनोद हरिबा बेंबडे यांच्या सर्व गटामध्ये असून जवळजवळ वडील उपजेत जवळजवळ बरेच चौथी पिढी झालं ह्या विहिरीचा लोक पाण्यासाठी प्याच्या पाण्याचा वापर करत असताना आता ह्या काळामध्ये 7 दिवसापासून ह्या विहिरीचं पाणी बंद केलेलं आहे आणि वाटेवर गेटसुद्धा लावलेलं आहे आणि आता प्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या पुढे मोठा उभारलेला आहे. आता लोक ही कुणी वयस्कर असतील, महिला असेल, वयोवृद्ध असतील आणि ह्या पाण्याशिवाय आम्हाला कुठंही पाणी नाही, तरी ही पाणी बंद केलेलं आहे. तरी आमचा पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही तहसील मॅडमला भेटलेलो आहोत. त्याने आम्हाला 4 वाजेपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी येऊन आमचं आश्वासन दिलेलं आहे. तरी हा प्रश्न जे आहे तहसीलदार मॅडम असतील, प्रशासन असेल, तरी गांभीर्याने ह्याच्यावर विचार करून आमचा पाण्याचा प्रश्न मिटवावा प्रशासनाला आमची विनंती आहे. पैसे जमा करून त्या विहीर खोदलेली आहे आणि ह्या पूर्ण गाव त्या गोष्टीला साक्षीदार आणि आम्हाला प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा ही आमची प्रशासनाला विनंती आहे. आता सध्या ती विहीर मालकी हक्काची आहे, लावून घेतले कोण अधिकारी आहे त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा माननीय तहसीलदार मॅडमनी कारवाई करावी ही त्यांना माझी नम्र हात जोडून विनंती. पूर्वी नव्हती, पूर्व गावठाण्याची विहीर होती, पण या 4-2 वर्षामध्ये म्हणा किंवा गेल्या वर्षी म्हणा लावून घेतले असं मला पण ऐकण्यात आलंय. त्याची चौकशी मॅडमनी करावी ही त्यांना विनंती. पाणी पाहिजे, दुसरी पाण्याचा आचरा नाही. कशासाठी त्याच विहिरीचं का पाणी? दुसरी पाणी तर हिरत नाही. गावाला समजा 4 लाख देऊन ती हिर खांद्या मग ते गेट लावून आहे. ते पाटील पांडे होते पहिलेचे, ते पाटील पांडे आता दाखवाले आहे का नाही? आता दाखवाले आम्हाला त्या हिरीचं पाणी पाहिजे, दुसरीकडनं. बेंबडेवाडी आमच्या बऱ्याच पिढी पाणी होतं विहिरीचं. विनोद हरिबा बेंबडे यांच्या विहिरीचं पाणी गावाल्याची विहीर होती. पहिल्यापासून त्या गावाच्या विहिरीला 3दा-4दा गावाची पट्टी करून उपसा केलेली आहे विहीर. तरी आता तात्काळ त्यांनी 4 दिवसाच्या खाली कंपाऊंड करून गावामध्ये प्रत्येकाला एका माणसाला की पाण्याला यायचं नाही, दमदाटी चालू आहे. ती गावात खपवून घेतली जाणार नाही दमदाटी. ह्याच्यावर प्रशासन काही झालं वितरत कोण्याही नागरिकाला गावच्या तर त्याच्यावर प्रशासन जबाबदार राहील. कायदेशीर प्रशासनानं कारवाई करावं त्याच्यावर कोणत्याही नागरिकानं. आणि जेवट ही निकाल जर लागत नसेल तर शेवटी प्रत्येक नागरिकाचा आत्मदनाचा इशारा राहील. कुठं तर हुकुमशाहीसाठी गावात पूर्णपणे हुकुमशाही आहे, कुठलीच न्याय तोडायला तयार नाही. बेंबडे राहणार बेंबडेवाडीचा. आम्ही पाण्यासाठी इथं तहसीलला आलतो. तहसीलदारनं आम्हाला आश्वासन दिले की 4 वाजेपर्यंत येऊन तुमचं काय ते आम्ही मिटून टाकू. नाही मिटलं तर ह्याच्यानंतर पुढला प्रोसिजर त्याच्यानं करून घेतो म्हणजे.